महाराष्ट्रात महायुतीला 39 जागा तर महाविकास आघाडीत 9 जागा। टाइम्स नाऊ मॅटर्सचा नवा सर्व्हे समोर। सर्व्हेनुसार एनडीएला 366 जागा मिळण्याचा अंदाज तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज। सर्व्हे काही येऊ द्या, लोकांची मानसिकता मोदींसोबत जाण्याची। गेल्या वेळेपेक्षा आमच्या जास्त जागा येतील। टाइम्स नाऊ मॅटर्सच्या सर्व्हेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात महाविकास आघाडी 32 पेक्षा जास्त जागा जिंकेल। सर्व्हे वगैरे काय बोलतात? ओपिनियन पोल आल्यानंतर ईव्हीएम सेट केले जातात, राऊतांचा आरोप। लोकसभेला 400 जागा जिंकण्याचा दावा करताय, मग मोदींना काँग्रेसची भीती का? सातत्याने नेहरूंवर टीका का? मोदी मणिपूर काश्मीरी पंडितांवर का बोलत नाही? संजय राऊतांचा मोदींना खोचक टोला। राज्यसभा निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर। उमेदवारांना 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत। राज्यसभेच्या 6 जागांसाठी भाजपकडून नारायण राणे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि संजय उपाध्याय यांच्या नावाची चर्चा। देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंची 2 दिवसांपूर्वी भेट। पंकजा मुंडेंची इतर राजकीय विषयांवर चर्चा। राज्यसभेसंदर्भात चर्चा झाली नाही। पंकजा मुंडेंसंदर्भात वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडे 32 मतं, त्यामुळे एका जागेवर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीला पाठवण्याची आमची भूमिका, संजय राऊतांचं वक्तव्य। इंडिया आघाडी मुंबईतून प्रचाराचा नारळ फोडणार। फेब्रुवारीच्या अखेरीस मुंबईत पहिली सभा। सर्व राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार। सभेसाठी जागेचा शोध सुरू। इंडिया आघाडीची दिल्लीत एकत्र बैठक होणार। बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार। याच महिन्यात ही बैठक होण्याची शक्यता। आमचे आधीचे नेते मंत्रिपदासाठी पैसे घ्यायचे, एकनाथ शिंदेंनी 1 रुपयाही घेतला नाही। मंत्री दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा गंभीर आरोप। अकेला फडणवीस ही काफी है हे आता समजलं असेल। राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नितेश राणेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींचा राजीनामा। काही कारण असल्याशिवाय कुणी राजीनामा देत नाही। 10 तारखेला सभेचं आयोजन, माझ्यासोबत असलेले सभेत दिसतील, बाबा सिद्दीकींचं वक्तव्य। काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता। अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर चर्चा उधाण, तर 10 तारखेला पक्षप्रवेश होण्याची शक्यता। बाबा सिद्दीकी पक्षातून गेले म्हणून जनाधार गेला नाही, तर अजित पवारांचा स्वतःचा पक्ष असला तरी ते भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे बाहुले। वडेट्टीवारांची अजित पवारांवर टीका। काँग्रेसचं नफरतचं दुकान आता कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर। बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर नितेश राणेंचा काँग्रेसवर निशाणा। खरा पाटील असेल तर मंडल आयोगाला आव्हान करूनच दाखव। छगन भुजबळांचं जरांगेंना प्रति आव्हान। ओबीसीत आरक्षण हवं म्हणत आणि मंडल आयोग संपवण्याची भाषा करता, ही साधी गोष्टही जरांगेंना समजत नाही। भुजबळांचा हल्लाबोल। तुम्ही 3 वेळा आमचं आरक्षण मिळवून दिलं नाही, आता काही झालं तर मंडल आयोगाला चॅलेंज करणारच, मनोज जरांगेंचा इशारा। भुजबळ राजीनामा देणार नाहीत, दुसऱ्यांचे राजीनामे घेणारे आहेत। जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका, तर भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी, जरांगे पाटलांची मागणी। नाशिक दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंचं जंगी स्वागत। मनोज जरांगेंवर नाशिकमध्ये जागोजागी फुलांची उधळण। शरद पवार राज्यव्यापी दौरा करणार असल्याची सूत्रांची माहिती। 15 ते 17 फेब्रुवारीला बारामती दौरा, तर 18 तारखेला पवारांचा पुरंदर दौरा। 21 फेब्रुवारीला वळसे पाटलांच्या मतदारसंघात दौरा असणार, सूत्रांची माहिती। पुण्याच्या हडपसरमध्ये शरद पवार गटाचा मेळावा। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करणार। पक्षाला नवं नाव मिळाल्यानंतर पहिला जाहीर मेळावा। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी। माजी आमदाराच्या प्रकरणात छापा टाकण्यात आल्याची सूत्रांची माहिती। साताऱ्यातून डॉक्टर अतुल भोसलेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी, भाजप आमदार जयकुमार गोरे यांचं वक्तव्य। जयकुमार गोरेंच्या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसलेंची अडचण होण्याची शक्यता। काटोलमध्ये काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांमध्ये राजकीय संघर्ष। आता काकांचा नाही तर पुतण्याचे दिवस। अनिल देशमुखांचा पराभव नक्की होणार, आशिष देशमुखांचा दावा। पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या काळजात अजितदादांनी कट्यार खुपसली। अनेक घरं फोडणाऱ्या पवारांविषयी सहानुभूती बाळगण्याचं काही कारण नाही, मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची शरद पवारांवर टीका। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर। जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा। महापालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ केल्याचा धंगेकरांवर आरोप।
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिल सदस्यपदी हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती. केंद्रीय मंत्री अमित शहांकडून हर्षवर्धन पाटील यांची निवड. नागपूरच्या काटोलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चाय पे चर्चा. गावच्या टपरीवरील चहापीत फडणवीसांचा नागरिकांसोबत संवाद. देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाकडून गुंडांचे पक्षप्रवेश सुरू. संजय राऊतांची शिंदे आणि फडणवीसांवर टीका.